तर अबॉर्शनचं मी इंडियाचं ह्याचं सांगितलं, अमेरिकेचं सुप्रीम कोर्टाचं. पण जी केरळमध्ये केस झालेली अबॉर्शनची, त्या केरळच्या केसमध्ये ती मुलगी, तिचा रेप झालेला, प्रेग्नंट झाली तेव्हा ऑलमोस्ट 7वा-8वा महिना चालू होता. 7व्या महिन्यात नॉर्मल जन्मलेली बाळ जिवंत राहतात व्हेंटिलेटर, NICU वगैरे मध्ये. आता तर तिचा जीव त्या बाळाचा जीव घेतल्यासारखंच आहे, पूर्ण डेव्हलप झालेल्या. जजेस बी माणसं आहेत, त्यांची मतं, त्यांना वाटलं नाही आता इतर आम्ही एखादा जीवच घेतोय. आणि सुप्रीम कोर्टाने कुठला कायदा बनवला नाहीये 24 आठवड्यानंतर अबॉर्शन करायचं अलाउड का नाही. त्यांनी सांगितलं, गाईडलाईन दिली, रेप केसेसमध्ये कन्सिडर करा, अबॉर्शन करायची परमिशन द्या, पण द्यायची का नाही ते तुम्ही ठरवायचे ऑन स्पॉट, त्या हायकोर्टच्या जजेसनी. आता हायकोर्टच्या जजेस पुढे जेव्हा हा मॅटर आला, त्यांच्यासाठी लय कॉम्प्लिकेट इश्यू झाला. तर ते पण माणसंच आहेत, एखाद्या बाळाचा जीव घेतल्यासारखंच आहे ते. म्हणून त्यांनी जी ऑर्डर दिली, 3 डॉक्टरांची टीम अपॉइंट केली, त्यांना स्टडी करून रिपोर्ट द्यायला लावला की तुम्ही अबॉर्शन करून त्या बाळाचा जीव वाचवू शकतो का, किंवा जन्मले बाळ जिवंत राहू शकतं का. त्यांनी सगळा स्टडी केला, फिजिकली पूर्ण हेल्दी व्यवस्थित बाळ आहे, व्यवस्थित जिवंत राहू शकतं, त्याला नीट ICU मध्ये NICU मध्ये ठेवलं तर, केअरमध्ये. मग ते म्हणले की तिच्या जीवाचं काय होईल, म्हणजे मुलीला काय त्रास होईल का. ते म्हणले नाही, सेफली अबॉर्शन केलं जाऊ शकतं, तिचा जीव न जाता. मग कोर्टाने ऑर्डर दिली की तिचं अबॉर्शन करा आणि सगळा खर्च सरकार करणार. बेस्ट हॉस्पिटलमध्ये केरळातल्या टॉप डॉक्टर्स वापरले जातील. आणि अबॉर्शन करताना जे बाळ तुम्ही हे करणार आहे, त्या बाळाचा जीव पूर्णपणे वाचवा. पण जर तिच्या जीवाला काय धोका झाला आईच्या, तर मग बाळाचा तुम्ही हे करा, जीव म्हणजे ती गेला तरी चालेल, पण आईचा जीव प्रायोरिटाईज करा. आणि अबॉर्शन झालं तिच्या घरी, त्यात तर बाळाचा काही संबंध नाही. आणि ते बाळ सरेंडर, एक प्रोसेस असते इंडियामध्ये कायद्यानी, ते तुम्ही सरेंडर करू शकता बाळ. आणि ते सरेंडर झालेली बाळं पुढं अडॉप्शनला, आणि त्या बाळाचा जन्मही झाला, जिवंत राहिलं 2 महिने ICU मध्ये, पुढं एका फॅमिलीने अडॉप्ट पण केलं. सो एक सिंपल अबॉर्शन केसमध्ये इतक्या विचार करावा लागतो, तर्क करावे लागतात. त्या केसमध्ये ऑन स्पॉट, तिथं डॉक्टर थोडीच निर्णय घ्यायला. ऑन अबॉर्शन करताना काही तिचा BP वाढला, काय झाला, काहीतरी रिस्क होतीये, डॉक्टरांना ते बाळ गेलं असतं तरी हे करावं लागलं असतं, त्यांना तिचा जीव वाचवावा लागला असता. सो ऑन स्पॉट लय कॉम्प्लिकेटेड इश्यू होऊ शकला असता. कोर्टाने गाईडलाईन दिली आहे, जे शेवटी ते चीफ मेडिकल ऑफिसर जे आहेत ते पण काही गव्हर्नमेंट सर्वंटच आहेत, जे केरळचे जे डॉक्टर आहेत. सो ह्या जो इश्यू आहे की नैतिकतेत इतका तर्क येतो, मतं येतात, म्हणून नैतिकता व्यक्तिनिष्ठ.